मकर संक्रांत. कणभर तीळ, मनभर प्रेम, गुळाचा गोडवा, आपुलकी वाढवा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल, ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. आज मी तुम्हाला माझं माहेरचं हळदी कुंकू आणि माझ्या घरी केलेल्या हळदी कुंकूचं काही ग्लिम्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये माझ्या माहेरच्या माणसांनी म्हणजेच माझ्या काकी, माझ्या आत्या, माझ्या नवीन आलेल्या वहिन्या आणि माझ्या घरी म्हणजेच माझ्या मैत्रिणींनी आम्ही सगळ्यांनी जी काही धमाल मजा केली ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, अगदी उखाण्यांसकट. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमचं हे हळदी कुंकू तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. माझ्या माहेरी 2 दिवस आधी हळदी कुंकू होतं. त्यामुळे मी आधी माझ्या माहेरी माझ्या आईच्या घरी निघाले आणि घरात गेलाच महाराजांचं दर्शन झालं. महाराजांच्या सुंदर फोटो पूजा केली होती आणि इथे मी आईच्या हळदी कुंकूची तयारी केली. फुलं, हळद कुंकू, आईचं वाण आणि तिळगुळ लाडू आणि सगळी छान तयारी करून घर आवरून देवाची पूजा करून घेतली आईने आणि तिच्या कुलदेवीचं वाण काढून घेतलं. आणि नंतर आई तुळशी मातेकडे गेली, म्हणजे तुळशी मातेची पूजा करायला, तिचं वाण काढायला. आईचं घर हे खरं तर जुन्या पद्धतीचं आहे. घाटकोपरला आई माझी राहते आणि तिकडे जुन्या पद्धतीच्या अशा ह्या बिल्डिंग्स आहेत. खूप साऱ्या आठवणी आहेत आमच्या. कॉमन गॅलरी आहे आणि एका माळ्यावर अशा 10-10 रूम्स आहेत. खूप लहानपणी आम्ही ह्या गॅलरीमध्ये खेळायचो. अगदी रंगपंचमी, हळदी कुंकू, खूप सारे प्रोग्राम आम्ही ह्या गॅलरीत केले. आणि आता खरंच ह्या सगळ्या आठवणी पुसटणार आहेत, कारण नव्याने सगळं तिथे सुरू होणार आहे. इकडे आई तिच्या शेजाऱ्यांची, तिच्या सुनांची, तिच्या मैत्रिणींची वाट बघत बसली होती आणि एक एक करून ह्या सगळ्या माझ्या आत्या, माझ्या काक्या सगळ्याजण आईकडे हळदी कुंकूला आल्या. खूप मस्त वाटलं, भारी वाटलं. सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप मस्त आणि खूप उत्साह होता. सगळ्याच जणी खूप मस्करी करत होत्या आणि छानशी अशी आम्ही नावंसुद्धा घेतली, उखाणे घेतले, जे मी तुम्हाला पुढे ऐकवणारच आहे. माझ्या खूप आठवणी आहेत आईकडे, म्हणजे माहेरच्या हळदी कुंकूच्या. कारण आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा मला आठवतं अगदी हळदी कुंकू म्हणजे खूप उत्साह असायचा. आणि पप्पा आणि मी, आई आणि आम्ही सगळेच अगदी 8 दिवसापासूनच शॉपिंगला जायचो. म्हणजे काय वाण घ्यायचं, किती फुलं घ्यायची. आणि खरंच मला हेही आठवतं की आम्ही अक्षरशः पिशव्या घेऊन जायचो आईबरोबर, कारण तिकडे ना असंच होतं, सगळ्यांकडे हळदी कुंकू आणि सगळेजण एकमेकांना बोलवायचे. आणि खरं तर हळदी कुंकू म्हणजे फक्त वाण लुटणं किंवा खूप चांगलं वाण देणं हे नाही आहे, तर एकमेकांबरोबर छान असं सुंदर आपलं नातं आपण एकमेकांबरोबर शेअर करायचे आणि काही हास्याचे काही क्षण किंवा काही चांगले क्षण एकमेकांबरोबर घालवायचा, हाच हळदी कुंकूच्या मागचा उद्देश असेल असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी हा कार्यक्रम चालू केला असेल. आणि इकडे आईकडे आईच्या मैत्रिणींनी, आईच्या शेजारी आणि ह्या नवीन सुनांनी काही नावं घेतली, काही उखाणे घेतले, ते आपण आता ऐकूया. ग्लासात गुलाबी सरबत, किरणरावांशिवाय मला नाही करमत. सोनल शंकराच्या पिंडीला बेल वालती वापरून हळदी कुंकाच्या दिवशी ज्ञानेश्वरांचं घेते नाव, सर्वांचं नाव. वा, हे तू घेते. मी डायरेक्ट मुकेशच बोलणार, बाकी तुला पुढे मागे काही नाहीये. प्रतिभा, आई 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 गणपतीला वाहते दुर्वा, विठ्ठलाला वाहते तुळशी आणि भीमरावांचे नाव घेत्या हळदी कुंकाच्या दिवशी. प्रतिभा, आता तू राहिली. नाही नाही चालेल. बादल बिजली बरखा, सुनील रावांचं नाव घेते त्याला बाजूला. मस्त मस्त. थांबा मी मिनल वहिनी नाव घेणार. हा चल, त्यांच्याकडे साठा आहे बरं. हा चला. माहेर माझं प्रेमळ, सासर आहे हौशी, मिलिंदरावांचं नाव घेते हळदी कुंकाचे दिवस. मस्त नाव घेतलं. वहिनी, काकी, वहिनी नाही काकी. मला नाही अरे येणार नाव. शंकराच्या पिंडीवर बेल वाकून किशोरांचं नाव घेते, सर्वांचं मान राखून. अरे लाजते बाई ना, नाव घेताना लाजत. हो, पण लाजतातच ना बघ, बाय डिफॉल्ट येतात ते. मस्त घेतलं, बाय डिफॉल्ट येतं लाजणं, हे नाव घेताना येतच. आईनी काय भारी नाव घेतलं. परत काकी आता गेम, हा नाव घ्यायचंय.
ए बाई ते नको सांगूस मला. आम्ही सगळ्यांनी तिने पण घेतलं 2-2दा. तुम्ही तर खूप छान छान नावं घेता. हा दुकानातून आणला टीव्ही, त्याला होता खोका. मी शेखरची मांजर, तो माझा बोका. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर. संदीपरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे. व्हेरी गुड, मस्त. निळे आकाश, हिरवेरी वेगान, अनंतरावचं नाव घेते, राखून तुमच्या सर्वांचा मान. अरे वा, व्हेरी गुड. आम्ही नाही दिलं. ए, नवीन नवरीचं नाव ऐकूया. सोनावडे ते रत्नागिरी पेरले होते जवस, अक्षरांसाठी केले होते मी नवस. अरे वा. असं झालं माझ्या माहेरचं हळदी कुंकू. वयाचं कुठलंही बंधन नसतं, आनंद असतो आणि मौज मजा करायची असते फक्त ह्या हळदी कुंकूला. खरंच खूप छान छान नावं, छान छान उखाणे ह्या माझ्या सगळ्या काक्यांनी, माझ्या आत्यांनी आणि माझ्या ह्या वहिन्यांनी घेतले. त्यांच्याबरोबर फोटो काढला आणि छान क्षण त्यांच्याबरोबर शेअर केले. माझं वाण आईकडून घेतलं आणि मग मी निघाले माझ्या घरी, माझ्या घरचं हळदी कुंकूची तयारी करण्यासाठी. आणि ते आता मी तुमच्यासोबत शेअर करते. माझ्या घरी मला हळदी कुंकू घालायचं होतं, पण त्याची तयारी करायची होती, वाण कुठलं घ्यायचं. मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये हळदी कुंकूला कुठले कुठले वाण आपण देऊ शकतो हे मी शेअर केलं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. मी गेले मुलुंड वेस्टला, जिथे मला हळदी कुंकूचं वाण ह्यावेळी थोडंसं वेगळं द्यायचं होतं. माझ्या डोक्यात एक होतं, पण मला ते कुठेच भेटलं नाही. मग ह्या दुकानात गेलं, त्याने मला सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या वस्तू दाखवल्या, पण फायनली जे माझ्या डोक्यात होतं आणि ते म्हणजे हे केळीचं पान, स्टीलचं केळीचं पान द्यायचं मला असं वाटत होतं आणि ते मला ह्याच दुकानात मिळालं. आणि तिकडून हे वाण मी घेतलं आणि माझ्या हळदी कुंकूची तयारी सुरू झाली. आणि दुसऱ्या दिवशी माझ्या हळदी कुंकूचं म्हणजे माझ्या घरातल्या हळदी कुंकूची तयारी सुरू केली. हळद कुंकू, शेवंतीची फुलं, लाडू, तिळगुळ आणि हे वाण. आणि छान असं मी हे सगळं सजवलं एका ताटात आणि माझ्या मैत्रिणींची, सोसायटीमधल्या काही बायकांची वाट बघत बसले होते. मी छान असं एक वॉल पण सजवली, ज्याच्यामध्ये मी हे छान असे पतंग लावले, म्हणजे घरात हळदी कुंकू आहे असं फील येण्यासाठी. खूप मस्त डेकोरेशन झालं होतं. आणि देवांची सुद्धा पूजा केली. महाराजांना, बाप्पाला, कुलदेवी तुळजाभवानीला यांची पूजा केली. कुलदेवी तुळजाभवानीचं नावाचं मी जे वाण होतं ते मी काढलं, तिची ओटी भरली आणि स्वामींसाठी एक वाण मी काढलं. आणि हे सगळं करून झाल्यानंतर मी माझ्या मैत्रिणींची वाट बघायला लागले. आणि एक एक करून माझ्या मैत्रिणी यायला लागल्या. माझ्या सोसायटीतील काही मैत्रिणी, आम्ही पेरेंट्स होतो, तसंच माझ्या काही मैत्रिणी, अशा आम्ही सगळ्यांनी हे हळदी कुंकू सेलिब्रेट केलं. तर हे कसं केलं हे तुम्ही नक्की बघा. आईला बिजली बरका, किरणचे नाव घेते, चला बाजूला सरका. मानसी नाव घेणार आहे, पण गुजरातीमध्ये नाव घेणार आहे. घे. बादल बिजली सावन की गटा, चलो हितेश का नाम लेती हूँ, बाजू हटो. डन. कमळाच्या फुलांचा हार, लक्ष्मी देवीच्या गळ्यात, राजेशरावांचं नाव घेते, सुवासिनींच्या मेळ्यात. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खूण, परागचं नाव घेते, पानसेंची सून. अरे वा, आता नाव घेणार आहे आपुलकी. स्नेहा. मंगळसूत्रात डोरलं, सतीशरावांचं नाव माझ्या हृदयात कोरलं. माय गॉड. आरती. काही शब्द येतात ओठातून, पण यतींद्रचं नाव येतं हृदयातून.
छान छान छान. ही आमची काय दिली तुझं नाव? पल्लवी. हे जोरात दे. घरात कोणाला कोणात ठेवले गहू, लग्न नाही झालं माझं नाव कोणाचं घेऊ. आता मी नाव घेणार. कृष्ण म्हणतो राधेला हास, कृष्ण म्हणतो राधेला हास, प्रवीणचं नाव घेते आज हळदी कुंकूच्या दिवशी खास. अंगणात आहे तुळस, तुळशीला लावते दिवा, प्रमोद सारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा. ए वा, टाळ्या वाजव बाबू, टाळ्या वाजव. तोडीत होते वाकून शिवराम संतांचं नाव घेतले तुमचं माल राखून. अरे वा, एवढं चांगलं नाव घेते. तर हे होतं माझ्या घरचं हळदी कुंकू. माझ्या मैत्रिणींनी आणि मी आणि तसंच माझ्या आत्तेने, माझ्या वहिनीने आम्ही सुंदर सुंदर उखाणे घेतले आणि आम्ही खूप छान मज्जा एन्जॉय केलं. हळदी कुंकू म्हणजे असंच असतं, अगदी तरुणांपासून जास्त वयाच्या जरी आपण असलो तरीही प्रत्येक स्त्रीचं आवडतं असं हे हळदी कुंकू. पेटपूजा झाल्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणींनी आणि वहिनी आणि भाऊजाईने, म्हणजे मी आणि माझ्या वहिनीने, माझ्या आत्याने आम्ही छान फोटो सेशन केलं. सुंदर सुंदर असे फोटो काढले आणि असा माझा हा हळदी कुंकूचा समारंभ सेलिब्रेट केला. तर माझं माहेरचं हळदी कुंकू आणि माझ्या घरचं हळदी कुंकू याचे काही ग्लिम्स तुमच्यासोबत शेअर केले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढ्याच हक्काने आपलं प्रेम व्यक्त करा आणि मग अनुभवा एक सुंदर नातं. तर असा होता हा आजचा ब्लॉग. लवकरच भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.